आपण लोकांच्या काही निवडक प्रतिक्रिया घेऊयात की या विषयावरती लोकांना म्हणायचं काय, त्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला, पाहूयात लोकांच्या प्रतिक्रिया. ज्ञानेश्वर पाटील लिहितात, आता तात्पुरती बंद करा आणि 2029ला मतदानापूर्वी सुरू करा, म्हणजे वेड्या लोकांना अजून वेड्यात काढणं सोपं होईल. ज्ञानेश्वर पाटील यांचा टोला. एकलव्य लिहितात, अजिबात नाही, नाहीतर खोटं बोलून मतं घेतली असं होईल. आता सरकारलाच निस्तरू द्या, सर्व मंत्री आमदारांची प्रॉपर्टी विकून लाडक्या बहिणींचे पैसे द्यावे. फक्त लाडकी बहीणच का, 4 व्हीलरची टोल माफी पण त्वरित रद्द करावी. आमदार मंत्र्यांचे अवाढव्य भरमसाठ भत्ते फायदे देखील बंद करावेत. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया देवेंद्र गोसावी, तात्काळ बंद करा ही योजना, मागितलीच कोणी होती. राज्यात पदभरतीसाठी जाहिराती निघत नाहीत, कंत्राटदारांना पैसे मिळत नाहीयेत. सुरेश पाटील म्हणतात, माझं तर म्हणणं आहे की ही योजना पूर्णपणे बंद करून टाकावी. अक्षय काय लिहितात, असंही राज्य सरकार वाटच बघून आहे ही की कधी एकदाचं ठोस कारण जनतेपुढे मांडून या योजनेपासून मुक्तता मिळेल. संग्राम ढवळे लिहितात, अत्यंत बोगस योजना आहे, रोगापेक्षा इलाज भयंकर. अजय पाटील लिहितात, विरोधकांसोबत चर्चा करून सरकारनं लाडकी बहीण योजना बंद करून टाकावी. एक्सवरती आलेली कमेंट. फेसबुकवर आलेली कमेंट आहे, विश्वास डोके लिहितात, याच योजनेच्या जेव्हावर बीजेपीचं सरकार सत्तेवर आलंय, योजना बंद करायची असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. इंस्टाग्रामवर आलेली दत्ता यांची कमेंट, बंद करा, कुणी मागितली होती का, त्या पैशांना चांगल्या शाळा रुग्णालय उभारा. विकी घुसाळे लिहितात, आमदारांच्या सोयी सुविधा बंद करा, म्हणजे सर्व सुरळीत चालेल. तर रोहित देशमुख लिहितात, फुकट्या योजना बंद करा आणि लोकांना रोजगार द्या, युवकांनी केलेल्या कामाचा मोबदला द्या, त्यांना देशोधडीला लावू नका. तर असा हा सगळा विषय आहे, याचा आणखी खोलात संदर्भ देता येतील, पण त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहे, त्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आहेत गिरीश कुबेर, लोकसत्ताचे संपर्क